नमस्कार. ड्रीपने 319, 12x0 किंवा कुठलंही वॉटर सोल्युबल खत दिल्यानंतर रिझल्ट काय येत नाही. ज्यावेळेस ड्रीपने आपण कुठलंही वॉटर सोल्युबल देतो आहे, मग 319 असो, 12x0 असो, 1340-13 असो, फॉस्फरसयुक्त वॉटर सोल्युबल देतो आहे आणि जर पाणी खारं असेल, हार्ड वॉटर असेल, तर त्या हार्ड वॉटरमध्ये कॅल्शियम आणि तुमचं सोडियम असतं. तर त्या कॅल्शियम आणि सोडियमचा जे पण आपण वॉटर सोल्युबल देतो, त्या वॉटर सोल्युबलमध्ये असलेल्या फॉस्फरसशी ते रिॲक्ट होत असतात आणि त्यामुळे त्या वॉटर सोल्युबलचे रिझल्ट येत नाही. म्हणजे 319मध्ये 19% फॉस्फरस आहे, 12x0मध्ये 61% फॉस्फरस आहे. या फॉस्फरसचा खाऱ्या पाणीत हार्ड वॉटरमध्ये जे पण कॅल्शियम आणि सोडियम असतं त्यांच्याशी रिॲक्शन झाल्यामुळे त्या वॉटर सोल्युबलचे पाहिजे तसे रिझल्ट येत नाही आणि त्यामुळे ड्रीप पण चोकअप होऊ शकते. मग ह्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे काय केलं पाहिजे, तर आपण जे पण खत देणार आहे वॉटर सोल्युबल, फॉस्फरसयुक्त जे पण वॉटर सोल्युबल देणार आहे, त्या खताच्या पाण्याचा pH चेक करायचा आहे. सगळ्यात पहिले त्या pHला कमी करण्यासाठी 6 ते 6.5 करण्यासाठी आपल्याला त्यात सायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड किंवा नायट्रिक ॲसिडचा उपयोग करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही त्या पाण्याचा pH 6 ते 6.5 करणार, त्यावेळेस जे पण खत टाकणार, एक तर पहिले त्या खताची सोल्युबिलिटी वाढणार आहे आणि दुसरं त्या खतामध्ये असलेले जे पण सोडियम असतील किंवा कॅल्शियम असतील ते फॉस्फरसशी रिॲक्ट होणार नाही आणि ते जे पण महागडं वॉटर सोल्युबल आहे त्या वॉटर सोल्युबल खताचे आपल्याला चांगले रिझल्ट येतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.